जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने जागतिक महिला दिन महाराष्ट्र बांधकाम कामगार कार्यालय इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांचा व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाब, तालुका अध्यक्ष पूजा पवार, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे, शहर उपाध्यक्ष आयुषा डांगे, प्रियंका पाटील, निकिता पाटील तसेच प्रोसेस क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या महिला ताईबाई पाटील, यंत्रमाग कामगार कारखाने कांडी मशीन वरती अनेक वर्षापासून कांडी भरण्याचे काम करणाऱ्या महिला सुवर्णा वाघ तसेच गारमेंट मध्ये व इतर उद्योगात पुरुषाबरोबर महिला देखील 12 तास काम करत म्हणून अशा महिलांचा सत्कार महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र कामगार सेनेचे उप तालुका अध्यक्ष चांदकोटी शिरदवाड, गाव अध्यक्ष सागर आर्गे यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या उद्योगात पुरुषाबरोबर महिला वर्ग देखील वेगवेगळ्या उद्योगात काम करत असल्याचे सांगितले। तसेच सदरच्या महिला कामगार स्वतःचा संसार सांभाळून अनेक उद्योगामध्ये 10 ते 12 तास काम करण्याचा धाडस फक्त महिला वर्गातच असल्याने सदरच्या महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, तरी देखील सदरच्या महिला खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचा संसार व्यवस्थित चालवण्यासाठी सदरच्या महिला वर्गांना कष्ट करावे लागते। म्हणूनच आज 8 मार्च जागतिक दिन म्हणून सदरच्या महिलांना मान सन्मान मिळावा म्हणून सदरच्या महिलांचा महिला दिनानिमित्त सर्व महिला कामगारांना महाराष्ट्र शासनाने महिला दिनानिमित्त सर्वच महिलांना सरकारी सुट्टी जाहीर करून सुट्टी पगार देण्यासाठी कामगार आयुक्त व सर्व शासकीय कार्यालयामध्ये आदेश करावे। पुढील वर्षी महिला कामगारांना महिला दिनाची सुट्टी जाहीर करून महिला कामगारांना महिला दिनाची भेट द्यावी अशी मागणी अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सरकारकडे केली आहे। तसेच जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला कामगारांना महिला पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सदरच्या कार्यक्रमास उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।